अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कशा प्रकारची या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे? किरण, विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज झालेली आहे। मी सध्या उभी आहे वानखेडे स्टेडियम या परिसरामध्ये। याच ठिकाणाहून मुंबई ची जी टीम आहे, इंडियन क्रिकेट टीम आहे, त्यांची शोभायात्रा जाणार आहे। याच वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मुंबईकर आता सज्ज झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर मग काही प्रमाणामध्ये इथे बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे, मात्र जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो संध्याकाळी 4च्या दरम्यान सुरू होणार आहे, कारण का 4 वाजता टीम इंडिया ही मुंबई एअरपोर्टवर दाखल होणार आहे। तेव्हापासूनच या परिसरामध्ये लगबग मुंबईकरांची आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त जे मुंबईकर मैदानावरती प्रत्यक्ष हा सन्मान सोहळा अनुभवू शकत नाही, याच मरीन लाईन्स परिसरामध्ये उभं राहून ते आपल्या जो क्रिकेटचा संघ आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी उभं राहणार आहे। त्यांच्यासाठी हे इथे आपण पाहू शकतो की लाकडाचं बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे, कारण का याच्या पुढे त्यांना रस्त्यावर जाण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे। टीम इंडिया ज्या वेळेला मुंबई विमानतळावरून निघेल त्यावेळेला ते NCPA जे नरिमन पॉईंटचं टोक आहे तिथे जाणार आहे। तिथून एका ओपन बसमधून त्यांच्या जी विजयी यात्रा आहे त्या विजयी यात्रेला सुरुवात होणार आहे आणि थेट वानखेडे स्टेडियमपर्यंत ही त्यांची 2 तासांची विजयी यात्रा असणार आहे। या संपूर्ण कालावधीमध्ये हा जो परिसर आहे तो बंद राहणार आहे, मात्र कोस्टल रोड सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे, वाहतूक विभागाने दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त ज्यांना हा सोहळा वानखेडे स्टेडियममधून म्हणजे प्रत्यक्ष मैदानातून अनुभवायचा आहे त्यांनी संध्याकाळी 6 वाजायच्या आत मैदानामध्ये हजर राहायचं आहे। गेट नंबर 4 आणि 5 मधून त्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती देखील DCP यांनी दिलेली आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या टीमला स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत। किरण, 2007 मध्ये ज्या वेळेला MS धोनी याच्या कॅप्टन्सीखाली मुंबईने विश्वचषक जिंकला होता तेव्हा अशीच रॅली काढली गेली होती आणि त्यानंतर आता 2024 मध्ये रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीखाली पुन्हा एकदा विश्वचषक आपण जिंकलो आहोत आणि तशीच शोभायात्रा तशीच विजयी यात्रा आज देखील काढली जाणार आहे। तसाच उत्साह आज देखील मुंबईकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। किरण, अगदीच जुई, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा।